Today we'll see the topic regenerative braking. टॉपिक सुरू व्हायच्या आधी आपण त्याचे कंडिशन्स बघणार आहे. ठीक आहे. रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग काय आहे, त्याचे कंडिशन्स काय आहे, रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग कधी वर्क होतं, तर त्याचे काही कंडिशन्स असतात. ते कंडिशन जर पॉसिबल झालं तरच रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग वर्क होईल, नाही तर रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग वर्क होणार नाही. आता रिजेनरेटिव्ह म्हणजे कसं, लक्षात काय ठेवणार तुम्ही, जसं आपलं जनरेटर हे जनरेशन करतं. ठीक आहे, तसंच ते जनरेटिव्ह करतं. पण हे रिजेनरेटिव्ह म्हणजे रिजेनरेटिव्ह का म्हटलं की याला आपण ॲज अ जनरेटर म्हणूनच काम करणार आहे. जसे जनरेटर काम करतं ते जनरेशन करतं, तसं ते जनरेटिव्ह नाव दिलं आणि त्याला रिजेनरेटिव्ह म्हटलं, कारण ते मोटर म्हणून पण काम करतं आणि तीच मोटर आपल्याला जनरेटर म्हणून पण काम करावं लागतं. तर हे कधी पॉसिबल असतं की जर आपण ब्रेक करतो तर लोड अप्लाय करत नाही, लोड तर काढलेलाच असतो. ठीक आहे, लोड काढल्यानंतर मग आपण काय करतो, त्याला ब्रेक अप्लाय करतो. पण ते लोड काढल्यानंतर त्या स्पीड वाढतं. पहिला पण आपण कंडिशन बघू, मग हळूहळू बाकीचं बघू. आता पहिलं कंडिशन काय आहे की बघा, याच्यामध्ये कंडिशन काय लागतं त्याला. ही फर्स्ट कंडिशन, ही एकच कंडिशन आहे की व्होल्टेजपेक्षा बॅक EMF ग्रेटर पाहिजे. आता कसं, फॉर एक्झाम्पल तुम्ही मोटर आहे, आपण मोटर रन करायला काय करणार, व्होल्टेज इथं देणार आहे. मग सपोज तुमचं व्होल्टेज इथं 230 वोल्ट आहे, 230 वोल्ट. ठीक आहे, आणि बॅक EMF त्यावेळेस किती पाहिजे, कारण की आपली ती कंडिशन आहे की बॅक EMF ही मोठं पाहिजे. मग आपण 250 वोल्ट करू. जेव्हा बॅक EMF असं व्होल्टेजपेक्षा ग्रेटर असेल तरच रिजनरेशन पॉसिबल आहे. इथं ही कंडिशन दिलेलीच आहे बघा, बॅक EMF मस्ट बी ग्रेटर दॅन व्होल्टेज. ठीक आहे, मस्ट बीच म्हटलं तर चांगला, शुड बी नाही, कारण की ते ग्रेटरच पाहिजे. शुड बी करून काय पॉसिबल नाही ते. तर बघा, EB हे 250 वोल्ट आहे. ठीक आहे, 250 वोल्ट जर झाला म्हणजे व्होल्टेजपेक्षा जे आपण एक्झाम्पल घेतलं, तुमचं जे व्होल्टेज तुम्ही इनपुट दिलेलं असेल त्याच्यापेक्षा बॅक EMF हे ग्रेटरच पाहिजे. जर ते ग्रेटर झालं तरच तुम्ही कोणाला एनर्जी देऊ शकता, बरोबर आहे, कारण की ते तुम्हाला बॅक एनर्जी द्यायची आहे. मग आता ते कसं करणार आपण ते बघू. इथपर्यंत समजलं असेल. आता बघा याच्यात कसं आहे. आता आपलं हे आपण इंडक्शन मोटरबरोबर बघणार आहे, शंट मोटरबरोबर बघणार आहे. शंट मोटर सिरीज मोटरबरोबर थोडासा प्रॉब्लेम आहे. पहिलं पॉसिबल होत नाही सिरीज मोटरमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, पण त्याला मेथड्स आहे काही ते अप्लाय करावं लागतं तर ते पॉसिबल होतं. पण आपण तेवढं सगळ्या मेथड्स नाही बघा, तर 2-3 मेथड्स त्याच्यामध्ये, त्याला थोडा प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे, आता आपण शंट मोटरमध्ये बघणार आहे. बघा आता आपण आता पहिलं स्पीडचा फॉर्म्युला बघू काय आहे. आपलं तुम्हाला माहिती आहे, एन इज हे मशीनमध्ये झालेलं, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB अपॉन 5. ठीक आहे, हे झाले EB अपॉन 5. आता बघा याच्यामध्ये ही मोटरिंग ॲक्शन, इथं लिहिलेलं आहे मोटरिंग ॲक्शन. ठीक आहे, आता इथं व्होल्टेज ग्रेटर आहे कारण की मोटरिंग ॲक्शन, कारण व्होल्टेजच द्यावं लागणार आहे. जर व्होल्टेज कमी राहिलं तर ती मोटरिंग ॲक्शन होणारच नाही, म्हणून इथं व्होल्टेज ग्रेटर आहे. पण जनरेटिंग ॲक्शनमध्ये EBच मोठा पाहिजे तरच इथं जनरेटिंग म्हणून होणार आहे. मोटरिंग ॲक्शनमध्ये व्होल्टेज मोठं पाहिजे, जनरेटिंग ॲक्शनमध्ये EB म्हणजे बॅक EMF मोठा पाहिजे. तर कसं होतं बघा, इथं आता बॅक EMF जर याचा इन्क्रीज झाला तर याचा स्पीड वाढणार आहे, कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला फ्लक्स कमी करावं लागेल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फ्लक्स कमी करणार तेव्हा तुमचं काय होणार आहे, स्पीड वाढणार आहे. स्पीड जर वाढला तुमचा तर तुमचं EB वाढणार आहे. ठीक आहे, आता हे कसं होतं, तसं पाहिजे झालं तर ही कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे, जास्त काही फरक पडत नाही. आता बघा, तुम्ही जेव्हा मोटरपासून लोड काढणार आहे, थोडासा स्पीडमध्ये फरक पडतो. तुम्हाला फ्लक्सची गरज कमी आहे, त्यामुळे फ्लक्स कमी होऊन जातो. फ्लक्स कमी झाला की स्पीड वाढतो, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्पीड वाढून गेला तर तुमचं बॅक EMF वाढतो, आणि बॅक EMF जर जास्त झाला व्होल्टेजपेक्षा तुमचं जनरेटिंग ॲक्शन पॉसिबल होतं, जनरेशन तुमचं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग पॉसिबल व्हायला लागतं. तर आपली पहिली कंडिशन काय आहे बघा, इथं मोटर आहे, तुम्ही व्होल्टेज दिलेलं इथं मोटरिंग म्हणून ॲक्ट होत आहे. पण इथं जेव्हा ब्रेक अप्लाय करायचा, आपण लोड काढलं, तुमचं इथं जनरेटर म्हणून ॲक्ट होणार आहे. तर तुमचं EB काय करायला आता सप्लाय द्यायला लागेल, आणि तुमचं EB सगळं इथं काय होईल, व्होल्टेजला सप्लाय देईल. आपण जे पहिले मेथड बघितले प्लगिंगमध्ये वेस्टेज ऑफ एनर्जी होत होती. आपण त्याच्यात डायरेक्शन चेंज करत होतो, म्हणजे इंटरचेंज करत होतो. डायरेक्शन चेंज करत होतो म्हणजे आपण काय करत होतो, इंटरचेंज करत होतो, लीड्स किंवा तुम्ही फेज म्हणू शकता. ठीक आहे, ते चेंज करून आपण काय करत होतो, तुमचं जे फॉरवर्ड मुवमेंट होतं त्याला आपण परत बॅकवर्ड मुवमेंट देऊन आपण ती एनर्जी वेस्ट करत होतो. तसंच आपण डायनॅमिकमध्ये पण बघितलं की त्याच्यात पण वेस्टेज ऑफ एनर्जी होत होतं. आपण सप्लाय कट करून त्याच्या अक्रॉस लोड यूज करून आपण त्याच्यात हीट एनर्जी, म्हणजे हीट एनर्जी त्या फॉर्ममध्ये आपण ते वेस्टेज सगळं करत होतो. तर याच्यामध्ये सगळं वेस्ट होतं. पण रिजनरेटिव्हमध्ये तसं नाही, तुमची जी म्हणजे मोटर फिरते त्याच्यापासून आपण रिजनरेशन करून सगळं परत व्होल्टेजला देणार आहे. त्याला म्हणतात रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमध्ये सगळं रिजनरेशनमध्ये आणणार आहे. हे झालं शंट मोटरबद्दल सगळं. आता इंडक्शन मोटरमध्ये काय बघणार तुम्ही. आता बघा, पहिली त्याच्यात पण एक कंडिशन आहे की जसं आपण त्याच्यामध्ये बॅक EMF
जास्त करत होतो, पण बॅक EMF कोणामुळे जास्त करत होतो? स्पीडमध्येच. तर याच्यामध्ये पण आपल्याला स्पीडलाच लक्ष द्यायचं आहे, की याच्यामध्ये पण स्पीड वाढवायचं आहे. जसं आपलं NS असतं, ठीक आहे, NS. तर या NSपेक्षा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हा NS आहे आणि याच्यामध्ये अजून मोठं स्पीड असतो N. तर हा N आहे, या Nला आपल्याला सिंक्रोनस स्पीडला फिरवायचं आपल्याला. कोणत्या स्पीडला? सिंक्रोनस स्पीड. पण त्याला काय म्हणतो आपण? सुपर सिंक्रोनस स्पीडला. आपण ठीक आहे, पहिली कंडिशन बघू. द ब्रेकिंग ॲक्शन इज ऑप्टेन वेन इंडक्शन मोटर इज मेड टू रन ॲज अ इंडक्शन जनरेटर. ठीक आहे, त्याला आपण जनरेटर म्हणूनच काम करणार. जसं आपण शंट मोटरला जनरेटर म्हणून काम करायला लावलं, तसं याला इंडक्शन मोटरला आपण ॲज अ जनरेटर म्हणून काम केलं, त्याच्याकडून काम करून घेतलं, त्याला म्हणतो आपण इंडक्शन जनरेटर. त्यामुळं सो इट हॅज टू रन ॲज अ सुपर सिंक्रोनस स्पीड. त्यामुळे आपल्याला त्याला सुपर सिंक्रोनस स्पीडनीच रन करावं लागेल. सुपर सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? NS तर हा ग्रेटरच असतो Nपेक्षा, पण N येतो तो ग्रेटर करायचा आपल्याला सिंक्रोनस स्पीडपेक्षा. तर ते पॉसिबल कसं होतं ते बघू आता आपण खाली. बघा आता इथं हे जे डायग्राम आहे, या डायग्राममध्ये काय बघितलं आहे की पोल चेंजिंग सर्किट. ठीक आहे, आता आपलं तुमचा फॉर्म्युला आहे NS इजिकल्स टू 120F/P. ठीक आहे, हा F/P. बघा त्याच्यात पोल चेंजिंग, आता पोल इथं कमी केले तर तुमचं स्पीड वाढणारच आहे, म्हणजे ते एक पॉसिबिलिटी इथं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इथं फ्रिक्वेन्सी पण इथं तुम्ही काय करता, कमी जास्त करणार, तसं तुमचं सिंक्रोनस स्पीडमध्ये फरक पडणार आहे. ठीक आहे, इथं बघा म्हटलं लो फ्रिक्वेन्सी सप्लाय वगैरे, पण इथं आपल्याला सिंक्रोनस स्पीडमध्ये फरक पडणार आहे. आपल्याला कशामध्ये बघायचं आहे ते आपल्याला, की आपल्याला N वाढवायचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, पण त्या सिंक्रोनस स्पीडमध्ये फरक पडतो. आपल्याला काय करायचं आहे, सुपर सिंक्रोनस स्पीडमध्ये आपल्याला ॲक्च्युली N इन्क्रीज करायचा आहे. तो N कसं इन्क्रीज होतो, त्याचा पोल चेंजिंग मेथड आहे, आपली फ्रिक्वेन्सीची मेथड्स आहे. तर याच्यापासून आपण N सुपर सिंक्रोनसमध्ये करू शकतो. हा NS म्हणजे NS आहे तुमचा सिंक्रोनस स्पीड चेंज होतं, तसंच Nचं आपण पोल चेंजिंगनी मेथडनी आणि फ्रिक्वेन्सी मेथडनी असं चेंज करू शकतो. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये अजून आपण काय बघू शकतो. याच्यामध्ये बघा आता हे झालं. त्याच्यानंतर आता बघा हे जो ग्राफ आहे, आता इथं ग्राफ स्टार्ट केला. ठीक आहे, या रिजनमध्ये तो मोटरिंग म्हणून काम करणार आहे, या रिजनमध्ये तो जनरेटिंग म्हणून काम करणार आहे. इथं तुमची मोटर स्टार्ट झाली, इथं मॅक्झिमम टॉर्क भेटला. पण जेव्हा मोटर स्टार्ट होते तेव्हा एकदम स्टार्ट केल्यानंतर स्पीड नसतं मोटरला, म्हणून N इजिकल्स टू इथं 0 असतो. पण त्यावेळेस जेव्हा स्पीड कमी असतो तेव्हा स्लिप जास्त असतो, म्हणून S इजिकल्स टू 1. मॅक्झिमम टॉर्कला गेला आणि इथं 0ला आला. ठीक आहे, इथं तुमचं म्हणजे इथं मॅक्झिमम कंडिशन तुम्हाला भेटते, जास्त स्पीड भेटतो, म्हणून N इजिकल टू NS. म्हणजे तुमचा N हा सिंक्रोनस स्पीडला तिथं फिरणार आहे, त्यावेळेस स्लिप कधी पण 0 असतो. त्याच्यानंतर आता इथं जनरेटिंग म्हणून म्हणजे इंडक्शन जनरेटर म्हणून काम करणार आहे. तो कधी करणार, जेव्हा तो सुपर सिंक्रोनस स्पीडला फिरणार आहे, त्यावेळेस तुमचं स्लीप आणि टॉर्क या कंडिशनला स्लीप आणि टॉर्क कधी पण नेगेटिव्हला असतो. इथं काय म्हटलं आहे बघा, N इजिकल टू 2NS. N इजिकल टू 2NS, जे आपण मागच्या याच्यात बघितलं होतं की 2NS कसं झालं. फॉर एक्झाम्पल आपण मागच्या वेळेस तो फॉर्म्युला बघितला होता. ठीक आहे, NS मायनस, तुम्हाला आठवत असेल, NS मायनस N. ठीक आहे, हा फॉर्म्युला आठवत असेल, हा स्लिपचा फॉर्म्युला. तर कसं होतं याच्यामध्ये, NS आहे हा का होतो तिथं, म्हणजे नेगेटिव्हमध्ये जातो. तुम्ही जेव्हा जास्त फिरवता त्याला नेगेटिव्हमध्ये जातो. आपण हे बघितलं होतं मायनस NS इज इक्वल्स टू मायनस NS मायनस N. पण N इक्वल्स टू काय असतं, तर म्हणजे सिंक्रोनस स्पीडलाच फिरतो, म्हणून मायनस NS NS मायनस NS तो इक्वल्स टू 2NS. ठीक आहे, इथं आपण मायनस लिहितो कारण तो नेगेटिव्हला असतो, -2NS. तसा हा 2NS आलेला आहे. त्यावेळेस स्लिप हा नेगेटिव्हमध्ये जातो, टॉर्क नेगेटिव्हमध्ये जातो आणि इथं सुपर सिंक्रोनसमध्ये फिरायला लागतं. ठीक आहे, तर इथं NS आहे, तर हा NSचा आपण फॉर्म्युला बघितला 120F/P. पण ते सगळं तुमचं फ्रिक्वेन्सी आणि पोलवर डिपेंड होऊन जातं. ठीक आहे, तुमचं N तुम्ही Nला कसं करता तसं तुमचं N त्या व्हेरिएशनमध्ये होणार आहे. ठीक आहे, तसं आता याच्यामध्ये अजून कंडिशन काय बघा, इथं आता कंडिशन ड्युरिंग रिजनरेटिव्ह ब्रेकिंग द टॉर्क अँड स्लिप बिकम्स नेगेटिव्ह. जे आपण म्हटलं टॉर्क आणि स्लिप नेगेटिव्ह होणार आहे, मग त्यावेळेस इंडक्शन मोटर ॲक्ट आहे जनरेटर, त्याशिवाय तो जनरेटर म्हणून वर्क करू शकत नाही, त्याला हीच कंडिशन पाहिजे. ठीक आहे, दोन्ही नेगेटिव्हमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर अजून काय आहे की द ब्रेकिंग ऑटोमॅटिकली ऑकर्स इफ मोटर अँड अबाव सिंक्रोनस स्पीड. जेव्हा तो सिंक्रोनस स्पीडच्या वरती मोटर फिरायला लागेल आपला N, त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली काम करणार आहे ॲज ए ब्रेकिंग म्हणून. त्यामुळे लक्षात करा, ब्रेकिंगमध्ये स्लिप आणि टॉर्क दोन्ही नेगेटिव्हमध्ये होता, आणि ते नेगेटिव्हमध्ये झालं तरच तुमचं रिजनरेशन किंवा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग पॉसिबल आहे. आणि तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये स्पीडच वाढवायचं आहे. जेव्हा स्पीड वाढेलच तरच तुमचं ब्रेकिंग हे पॉसिबल आहे. ठीक आहे, आता आपण इथं स्टॉप करू. काही डाऊट असेल तुम्ही इथं विचारू शकता. ठीक आहे, आपण आता थांबू. थँक्यू. आपण बाकीचं नंतर याच्यात बघू.